नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्सचं खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर फायनल मेरिट लिस्ट आता कधी लागणार आहे? कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत? कॉलेज अलॉटमेंट कधी होईल? आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी कधी द्यायचं आहे? कधी जायचं आहे? याची टेंटेटिव्ह एक्सपेक्टेड डेट्स यामध्ये सांगा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. जसं की 20 जुलै ही तुमची लास्ट डेट होती. जे काही तुम्हाला चेंजेस करायचे होते त्या रिलेटेड. ओके. त्यानंतर आता नॉर्मली आपण बघूया, की कॉलेजचे प्रेफरन्स असतील किंवा फायनल मेरिट लिस्ट असेल, रँक तुम्हाला कशा पद्धतीने डिस्प्ले होईल, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये आज आपण जे बघणार आहोत, कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. त्याचे डेट्स वगैरे कधी आहे. कॉलेज अलॉटमेंटची डेट सांगणार आहे. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेसला म्हणजेच कॉलेजमध्ये ॲडमिशनला तुम्हाला कधी जायचं आहे, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगतच आहे. ओके. जसं की आपण बघितलं याची टाईमलाईन तुम्हाला यामध्ये सांगत आहे मी. अल्फाबेटिकल लिस्ट म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 17 जुलै 2026 ला ही रिलीज झाली होती. त्यानंतर जर आपण बघितलं, ग्रेव्हियन्सचा टायमिंग हा दिला होता 17 जुलै ते 20 जुलै हा जो डेट होती, या डेटपर्यंत तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील फॉर्ममध्ये, डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील, कॅटेगरी चेंज करायची असेल, कॅटेगरीला अप्लाय केलं असेल, तर रिसिप्ट तुमच्याकडे आली असेल, तर ते तुम्ही अपलोड केलं असेल आणि जे काही तुम्हाला चेंजेस नेसेसरी करायचे होते, ते तुम्ही नेसेसरी चेंजेस तुम्ही केले असणार आहात. तर ज्या विद्यार्थ्यांना चेंजेस केलेले आहेत, प्रॉपरली ऑलरेडी त्यांचे फॉर्म व्हेरिफाय सुद्धा होते आणि अल्फाबेटिकला जेव्हा लिस्ट आली होती, त्यावेळी तिकडे तुम्ही कन्फर्म असं सुद्धा तुम्ही बघितलं होतं. तर मग रिझॉल्व्हिंग ग्रीव्हियन्स नंतर मग फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे? 24 जुलै 2026 ला तुमची फायनल मेरिट लिस्ट रिलीज होणार. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली काय चेक करायचं आहे, तर तुमचं प्रॉपरली नेम यामध्ये चेक करायचं आहे. डी प्रॉपर चेक करायचे आहे. जेंडर, तुमचं पर्सेंटाइल प्रॉपरली आहेत का ते चेक करायचं आहे. कॅटेगरी, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं होतं ते कॅटेगरी चेक करायचं आहे. जे काही पर्सनल डिटेल्स आहेत ते तुम्हाला प्रॉपरली चेक करायचे आहे. HSC, SSC, बी-कॉम जे काही तुम्ही ग्रॅज्युएशनला अप्लाय केलं असणार आहे त्याच्यात प्रॉपरली तुम्हाला त्यामध्ये पर्सेंटेज चेक करायचे आहेत आणि मेन इम्पॉर्टंट आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये रँक येत नाही, पण फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा रँक दिला जातो. म्हणजे स्टेट वाईज जो तुमचा रँक असेल त्या रँकच्या बेसवरच तुम्हाला चांगले कॉलेजेस अलॉटमेंट होण्याचे चान्सेस असतात. स्टेट रँक हा तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट जेव्हा पब्लिश होईल त्यावेळी तुम्हाला तिथे समजेल. म्हणजे नॉर्मली अशा पद्धतीने जे काही मेरिट लिस्ट पब्लिश होते, तर याच्यामध्ये जो पहिला नाव जो असणार आहे, पहिला नंबर जो असणार आहे, त्यावरूनच तुमचं मेरिट म्हणजे तुमचं रँक हे तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला राउंड 1 आणि 2 साठी तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजेच काय, कॅप राउंड 1 ला जे तुम्ही प्रेफरन्स देणार आहात, तेच कॅप राउंड 2 मध्ये ट्रान्सफर होणार आहेत. सो यामध्ये आपल्याला राउंड 1 मध्ये चांगल्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. हाय टू लो. हे जे प्रेफरन्स आहेत याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे. ते चॅनलला अवेलेबल आहे. तुम्हाला जर ते भेटले नसेल तर वरती आय सेक्शनमध्ये ती तुम्हाला मी टाकून देईन. सो कॉलेजचे प्रेफरन्स ऑप्शन फॉर्म फिलिंग हे कधी चालू होणार आहेत? 25 जुलै 2026 ते 27 जुलै 2026 ही टेंटेटिव्ह डेट तुम्हाला सांगत आहे. या डेट दरम्यान कॉलेजचे प्रेफरन्स हे चालू होणार आहेत. त्यानंतर मग कॉलेज अलॉटमेंट, जे विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स प्रॉपरली देतील, त्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. ते राउंड कधी होणार आहे ते 30 जुलै 2026 आफ्टर 5 PM नंतर तुमची कॉलेज अलॉटमेंट म्हणजे कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे, त्याची तुम्हाला प्रॉपरली त्यामध्ये पोर्टलला दिसून जाईल, की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे. तो कधी होणार आहे? 30 जुलै 2026 ला. त्यानंतर मग कॉलेजमध्ये स्टुडंटनी जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातील 3 ऑगस्ट, 5 ऑगस्ट या दरम्यान. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार, ते डायरेक्टली कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करतील. ज्या विद्यार्थ्यांना 2 नंबरचं किंवा 3 नंबरचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं असेल, ते विद्यार्थी काही विद्यार्थी असतील, ते डायरेक्टली इथे
त्यांना पुढे बेटरमेंटसाठी एक ऑप्शन भेटेल. ते बेटरमेंट तुम्ही करू शकता. बेटरमेंट केल्याच्या नंतर समजा थर्ड प्रेफरन्सचा कॉलेज लागलेला आहे, तर तुम्हाला 1 आणि 2 यापैकी तुम्हाला नेक्स्ट राउंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट होत असतात. सो चांगले कॉलेजेस तुम्हाला डिझायर कॉलेजेस तुम्ही दिलेले असतात प्रेफरन्सनुसार, त्यानुसार तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होत असतात. ओके. कॉलेजचे अलॉटमेंट आणि ॲडमिशन या दोन्ही डेट्स तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. कॉलेज प्रेफरन्स कधी द्यायचं आहे, ते सुद्धा डेट सांगितलेले आहे. कॉलेजच्या ॲडमिशनसाठी 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला जायचं आहे ॲडमिशनसाठी. ओके. हे झाले तुम्हाला टेंटेटिव्ह डेट्स यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की कधीपर्यंत सर कोणती प्रोसेस असणार आहे? सो ही प्रोसेस तुमची स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुमची असणार आहे. ओके. सो याच्यामध्ये सांगितले अल्फाबेटिकल लिस्ट, रिझॉल्विंग ग्रीव्हन्स जो 20 जुलैपर्यंत होता. फायनल मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. कॉलेजचे प्रेफरन्स, कॉलेज अलॉटमेंट, कॉलेजच्या ॲडमिशनला कधी जायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न यामध्ये मी केलेला आहे. ओके. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करा. हाईप सुद्धा या व्हिडिओला करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचत जाईल. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.